हे निवडणुकांचा सीझन आहे. मी म्हटलं की आता भाषणं होतील, पण तुम्ही मिमिक्री करतात आता. म्हणजे मी अनेक गेल्या काही भाषणात बघतोय, म्हणजे मिमिक्री करणं हे काय महाराष्ट्र राज्यात नवीन अनेक जणांना आपण बघितलंय. राज ठाकरे असतील किंवा बाळासाहेब ठाकरे हे नेहमीच मिमिक्री करतात. आज तर कालच्या सभेत आदित्य ठाकरेंनी सुद्धा नक्कल केली. नक्कल करणं एवढं तुमचं जिवारी का लागतंय की आता, आणि भास्कर जाधव आता नव्याने का नक्कल करायला लागले? त्या ही कला भास्कर नव्याने अवगत केली का? मी कमलेजी सांगू का, मी काही ठरवून करत नाही. मी व्यासपीठावर उभा राहिल्यानंतर जे मला सुचतं ते मी बोलतो. कुठलंही माझं काही ठरवलेलं नसतं, पहिली गोष्ट. परंतु तुम्ही जे आता म्हणता ना की दोन्ही बाजूनी सभा होतील, गेल्या 5-7 वर्षामध्ये या राहण्याना 500,000 माणसांची एखाद्यानं सभा दिलेली मला दाखवा कुठल्या शहरात कोणी दिलेली आहे. 500,000 लोकांची सुद्धा यांना सभा मिळालेली नाही. हे नेहमी काय करतात, उद्धवसाहेब ठाकरेंनी एखादी सभा घेतली, प्रेस कॉन्फरन्स घेतली की हे फक्त प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यांच्यावर वाटेल ती टीका आरोप करणं, यापेक्षा हे काही करत नाहीत. यांना 500 किंवा 1000 माणसांची सभा मिळालेली नाही. सुदैवाने ठीक आहे, फार मोठा वक्ता आहे, फार मोठा माणूस आहे असं मी कधी स्वतःला समजत नाही, समजणार नाही. परंतु आज मला 4 ठिकाणी कोणतरी बोलवतं, कोणतरी माझी भाषणं ऐकतं. आम्ही शेवटी वैयक्तिक लेवलला जाऊन कोणाची भाषणं करत नाहीत. मी जेव्हा माझ्या पक्षप्रमुखावर वाटेल ते बोलतात, किंवा तुमची पोरं माझ्यावर जाऊन बोलतात, माझ्या आई वडिलांबद्दल बोलतात, जे हयात नाहीत माझ्या आई वडील, माझ्या बायका मुलांबद्दल तुमची पोरं बोलतात. माझ्या मुलांना मी सक्त ताकीद दिलेली की आम्ही बघू, तुम्ही काय बोलायचं. तुम्ही माझी मुलं नारायणराव बोलली काय, नारायणरावच्या पोराबद्दल कधी कुठल्या बोलली का? तुम्ही म्हणजे कोणालाही काही बोलायचं. तुम्ही स्वतः शिवसेनेत असताना कोणाला बोलायचं, तुम्ही काँग्रेस पक्ष काढला गेला तिथं कोणाला काही बोलायचं, स्वतःचा पक्ष काढला तिथं कोणाला काही बोलायचं, आता भाजपा गेला तिथून कोणाला काही बोलायचं. आता आज हा धिंगाणा करायची गरज काय होती? 100 किलोमीटर वळसा मारून 60 किलोमीटर चिपळूणमध्ये यायचं, चिपळूणमधून 40 किलोमीटर सभेला जायचं, जाणीवपूर्वक कार्यालयासमोर उभं राहून धिंगाणा करायचा, दगडफेक करायचा. काय चाललंय काय तुमचं? करणार काय तुम्ही लोकांना ठार माराल, खून कराल, यांनी हे सगळं संपणार आहे का? आधी मुळात तुम्ही म्हटल्याप्रमाणे राणेंना सध्या 500 माणसांना ती सभा सुद्धा कोणी देत नाही. राणेंचे प्रगल्भ विचार दोघांचे पण तिघांचे कोणीही ऐकायला येत नाही. त्यामुळं यांची पोटदुखी ही थोडीफार आहे की आमचे कोणतरी 4 माणसं आमच्या समोर जमतात, त्यांच्या समोर कोण जमत नाही. आता जमत नाही याच्या करता तुम्ही काहीतरी स्वतःमध्ये बदल घडवा ना. तो बदल घडवायचा नाही आणि मग ते शेवटी हरेला कार्य होतच. पण आता आम्ही ठरवलेलं आहे यांना फार महत्व द्यायचं नाही, यांना मी दुर्लक्षित, काय शब्द वापरला रे, यांना मी बेदखल केलेला आहे. हा त्यांना पेटंट शब्द तुमच्याकडे सांगतो की राणे हे माझ्या दृष्टीनं टोटली बेदखल झालेले आहेत. आज सुद्धा बेदखल झाले आहेत. मी त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही ठरलं होतं. तुम्ही दादागिरी आणि हे काय चालायचं? तुम्ही सरकारला पोलिसांना उभं करणार, हजारो पोलिसांना उभं करणार तुम्ही आणि आमच्यावर दगडफेक करणार, कसं चालेल? तुम्ही पण व्यक्तिगत, तुम्ही म्हणतात व्यक्तिगत होतं, पण तुम्ही पण आता त्यांच्या खात्यावरून सुद्धा व्यक्तिगत टीका करता कधी कधी. त्यांच्या खात्याचं नाव आणि तुम्ही त्यांच्यावरती व्यक्तिगत ते तुम्ही त्यांच्या खात्याचं नाव कुटुंबाशी जोडता तुम्ही. कमलेशजी ते बोलतात, मी नाही बोलत. ते काय म्हणतात, लघु सूक्ष्म म्हणत नाही, ते सूक्ष्म म्हणतात, आणि मध्यम ते मी बोलतो. मी नाही बोलत, ते बोलतात तेवढंच मी बोलतो. तुम्ही त्या तिघांचा उल्लेख करतात त्याच्याशी जोडून. तुम्ही त्या तिघांचा, राणेंचा उल्लेख तुम्ही त्या खात्याशी जोडून करतात. मी परवाच्या सभेत बघितलं. ते हल्ली बंद केले, जरा कमी करायचं ठरवले, फार त्याला महत्व नाही द्यायचं. पण ते सगळं ओघानं होतं. ही मिमिक्री सुद्धा ही सगळं ओघानं होतं. मी ठरवून काही करत नाही. मी कोणाबद्दल आकस बाळगत नाही अजिबात.